जिथून सुरुवात केली होती तिथून नेमकं काय सांगायचंय तुम्ही समजून घ्या. मला म्हणायचं नाही ते मी माझ्या बाजूने सांगतो. मला मिळालेले पैसे मग ते मुठभर असतील त्यातले चिमूटभर मी कुठेतरी द्यायचं हे लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं. ते कुठे शिकवण्यापेक्षा ते कुठेतरी रुततच गेलं. त्यामुळे ती सवय लहानपणापासून होती. पण ते मर्यादित आहे, कुठेतरी ते थांबतं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते विस्तृत व्हायला लागलं. नाम फाउंडेशन 2 वर्षापूर्वी स्थापन झालं. शेतकऱ्यांच्या दिवंचना थोड्याफार दूर करण्यासाठी. स्थापन झाल्या दिवसापासून 6 महिन्यामध्ये जवळजवळ 60 कोटी रुपये शहरातल्या लोकांनी आपल्या गावच्या लोकांसाठी दिले. पण ही मंडळी 580 किलोमीटरचं एक्स्कव्हेशन इथून गोव्याच्या पुढे सरकारी पद्धतीनं त्याला कमीत कमी एक 280-290 कोटी रुपये लागले असते. ते आपण 12 कोटीमध्ये काम केले मध्ये. आणि ते 12 कोटीत होण्याचं कारण असं आहे की तिथला प्रत्येक माणूस या कामामध्ये सहभागी होता. लोकसहभाग असला तर गोष्टी किती सुकर होतात, सहज होतात, त्याचं हे लक्षण आहे. फक्त तुम्ही ते सांगायचं असतं. आपण आपल्यापुरतं जगणं हे कुठेतरी आता सोडायला हवं. सरकार काय करेल, कॉर्पोरेशन काय करेल, या गोष्टीकडे आपण नाही लक्ष द्यायचं. आपल्याला काय शक्य आहे. निदान मी इथे थुंकणार नाही, मी कचरा टाकणार नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तेवढ्याच आपण करायच्या. प्रत्येकजण फार मोठा समाजसेवक किंवा महात्मा ज्योतिबा फुले नाही होऊ शकत. जात पात धर्म या गोष्टीवर माझा कधीच विश्वास नाही, मी कधीच ठेवला नाही. मला तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही. माझी जात माहिती आहे का कोणाला? मी कलावंत आहे, मला जात नसते. मी कधी तुम्हाला म्हटलं का माझा अभिनय समजून घ्या, मी अमुक अमुक जातीचा आहे? तसं काही नसतं. सगळं तुमच्या ठाई प्रत्येकाजवळ काहीतरी निखळ आहे, खूप छान आहे. आणि ते निखळ आहे ते मांडायला शिका, द्यायला शिका. सी डी देशमुख ज्यावेळी होते, सी डी देशमुख सगळ्यांनाच माहिती असेल असं माहिती नाही, पुढच्या मंडळींना माहिती आहे. सी डी देशमुख आपले अर्थमंत्री होते पहिले. एसएससीला म्हणजे मॅट्रिकला पहिलं येणं म्हणजे हे सातत्यानं ते प्रत्येक परीक्षेत पहिले आले. परीक्षेचा रिझल्ट होता त्यावेळी ते सकाळी अतिशय अस्वस्थ होते, लवकर उठले खूप आणि निघाले. आईने विचारलं की काय रे बाबा, चिंतामणी आज विश्वास वाटत नाही का पहिला येणार हा? तो म्हणला नाही आई, दुसरा कोण आलाय ते बघायचंय मला. ह्याला आत्मविश्वास म्हणतात. मला बोलताना सुद्धा असं होतं, दुसरा कोण आलाय ते मला पाहायचंय, पहिला मीच. ही इतकी वृत्ती, इतकं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास. म्हणजे ज्यावेळी नेहरूंचं आणि त्यांचं पटलं नाही, त्या माणसांनी आपला राजीनामा त्यांच्या हातात दिला, इथून निघाले, हैदराबादला जाऊन स्थायिक झाले. ते शेवटचं सगळं उर्वरित आयुष्य त्यांनी हैदराबादला घालवलं. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. एक कुठेतरी रेल्वेचा ऍक्सिडेंट होतो आणि लालबहादूर शास्त्री राजीनामा देतात. राजकारणात येण्याची काहीतरी एक भूमिका होती, मला द्यायचंय, समर्पण होतं. माझं आयुष्य यापुढे तुमचं आहे, मी तुमच्यासाठी झटणार आहे, तुम्हाला देणार आहे सगळं. आता तुम्ही राजकारण्यांच्या बाबतीत बघताय कसे आहेत, काय पद्धतीनं जगतात. मला काल विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरनं हुसकावून लावणं बरोबर आहे का, मारणं बरोबर आहे का? माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, एन्क्रोचमेंट नसावी वगैरे सगळं मला मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी, मी आज जर काम करत असेल, माझ्या 2 वेळेच्या माझ्या त्या भाकरीसाठी मी जर काम करत असेल आणि ते काम मला नसेल तर मी काय करेन? तुम्ही खात असाल तर तुमच्या हातातलं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करू द्या.
माझं जर काही ते चुकीचं असेल, मला तुम्ही तो इतकी वर्ष का नाही तुमच्या कॉर्पोरेशननी ते डिमार्केशन केलेली? फेरीवाल्यांची काही चूक नाहीये, चूक तुमची आमची आहे. आपण कॉर्पोरेशनला विचारलं का नाही? हे आपण आपल्यामध्ये इतके मशगूल असतो, मी 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 आणि मी. मी नेहमी म्हणतो की आपण काय केलेलं आहे की आपण एक कबरी बांधलेल्या आहे स्वतःसाठी. 500 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट, 2000, 5000. श्रीमंत माणसांच्या कबरी जास्त मोठ्या. स्क्वेअर फूटमध्ये आपण राहतो. आपल्याला ते आनंदच माहिती नाही आहेत. मी आत्ता बोलत असताना सरांशी की गावाला गेल्यानंतर अंगणामध्ये नुसती सतरंजी आणि आभाळ बघत असं झोपलेलं. तुम्हाला आभाळ माहिती आहे का? निदान आज इथं आला तुम्हाला एवढं आभाळ दिसतं, पण आपल्याला एवढंच आभाळ दिसतं रे. आभाळ फार मोठं आहे याच्यापेक्षा. प्रत्येकाच्या वाट्याला इथं काय तुमच्या खिडकी एवढं आभाळ आलेलं आहे. कुठले पक्षी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार? विहिरायचं असतं असं मोठं, उंचावर उडायचं असतं असं म्हणतात का? कुठे माहिती आहे तुम्हाला काय उंच दिसतं इथे? काहीच बात नाही. सतत आपण आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मला एकदा ते वाचत असताना इतकं भरून आलं. खूप मोठा पाऊस आल्यानंतर ही छोटी छोटी पाखरं ती वळसडीला बसतात, पण गरुड मात्र त्या ढगांच्या वर जाऊन विहिरत असतो. त्याला पावसाचा त्रास होत नाही. त्या ढगाच्या पुढे जाऊन, वर जाऊन तुम्ही विहरायला शिकायला पाहिजे. हे मी कुठेतरी वाचलेलं आहे, माझं नाहीये. ज्याची त्याची पोच त्याला मिळावी. पण हे कुठेतरी वाचल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की मी असा कुठेतरी ढगांच्या वर, कदाचित नसेल, मी आधीच मी वळचणील असेल, पण ती वृत्ती असायला पाहिजे. ते करावंसं वाटणं फार गरजेचं आहे. इथून तुम्ही नेमकी फॅकल्टी, मी मगाशी सरांना, मी फार अतिशय इग्नरंट माणूस आहे. आय एम ॲब्सोल्युटली इग्नरंट. इट्स नॉट पॉसिबल फॉर मी टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश. I don't have that vocabulary and fluency, so please pardon my ignorance. Okay? हे मी एवढं पाठ करून आलेलो आहे, त्यामुळे याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही. परवा एक छान मी फोटो पाहिला. गावची म्हातारी माणसं अशी वेशीवर बसलेली आहेत, खूप माणसं म्हातारी अशी, आणि त्याच्या खाली हेडलाईन होती, गावचे सीसीटीव्ही कॅमेरा. कोण कुठं गेला, कोण कुठे गेली, कोण काय करतोय, काय सगळं त्यांना माहिती असतं. कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपत नाही, कारण त्याच्यातला तो एकोपा होता, एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होतं. आकस असला तरी तो गोंडस होता, कमालीचा होता, छान होता, तेवढ्या पुरता होता. राहिलं नाही ते. सगळ्या गोष्टीबद्दल आपले सगळेच राजकारणी इतक्या हिरिरीनं बोलतात. लोकसंख्या इतकी वाढली, त्याच्याबद्दल का नाही बोलत? 30 कोटी होतं, 130 झालो. अजून काही दिवसांनी तू खात असताना माझ्याकडे नसेल तर मी ओरबाडणार तुझ्याकडनं. साहजिक आहे. नाही आहे माझ्याकडे, मलाही भूक लागली आहे, तू कसा खातोस याचा विचार का नाही करत? बरं, गंमत अशी आहे की आमची इथली किती मुलं गावातून आलेली आहेत? खूपशी असतील नाही का? बर, छान. आहे का जमीन वगैरे आहे? गेल्यावर तुम्ही सुट्टीमध्ये शेती वगैरे करता का? मुस्कटीत दे. हो हो ते तुम्ही हो, माहिती आहे का कसा धरायचा नांगर? हो, नांगर कसा धरायचा, पेरणी कशी करायची, लावणी कशी करायची. काय होतं माहिती आहे का, आपण शहरामधून, मीही त्यातलाच आहे, गावातून शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये आल्यानंतर आपण इथलेच होतो. आपण विसरतो आपल्या त्या सगळ्या मायभूमीला, त्या मातीला आपण विसरतो. नेमकं काय आहे? आणि हे सोशल मीडिया जो आहे, या फोनवर जे येतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही अतिशय गलिच्छ गोष्ट घडलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यात गलिच्छ. आपली मैत्री संपली काय नाही, इथं तो असतो. ओरडके आणि दे शिवी आणि बोल ना, बोल ना. पण ते आपण करतच नाही आहोत. आपण कम्युनिकेशनचं, आपण सगळेच जण असे, बाकीचं सगळं जग इतकं असं आलं आणि आपण सगळे इतके एकमेकांपासून लांब जायला लागलेलो. ते लांब जाणं नाही, तुमच्याच लक्षात येईल काही दिवसांनी.
म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठलाच नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम करायचे, पण मी शिवसेनेचा कधीच नव्हतो, म्हणजे शिवसेनेत नव्हतो. पण आजपर्यंत मी बीजेपीचा नाही. आमचे हे जे सरकार आलेलं आहे आता फडणवीसांचं, मी तुम्हाला खरं सांगतो, हा माणूस फार कमालीचा आहे. मला हा माणूस खूप आवडतो. परवाचा जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला असता, प्रत्येक प्रश्नाला त्यांची इतकी छान काटेकोरपणे आणि अतिशय समाधानकारक उत्तरं होती. माझ्या चुका ह्या असतील तर ह्या मला मान्य आहेत. आमचं हे करण्याचा प्रयत्न आहे. काही जे काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा न झालंय त्याची खंत आहे. ही जी वृत्ती आहे, साधं दे ना, ही जी वृत्ती आहे ना, ते फार छान आहे की सहज, अतिशय सहजपणे तो माणूस मुख्यमंत्र्यासारखा वावरत नाही. त्या आपण बीजेपीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतोय, भ्रष्टाचाराची कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाहीये. असं सरकार आम्हाला पाहिजे. चुकले तर तुम्ही पुढच्या वेळी त्यांना काय निवडणुकीत करायचं ते कराल, पण आज तरी मला ते पाहत असताना समाधान मिळतं. मी त्यांचा प्रवक्ता नाही. मला वाटलं चुकीचं की मी त्यांना सांगतो की नाही, फडणवीस हे मला बरोबर वाटत नाही. कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट छान असेल किंवा आपण सांगायचं असेल तर आपण ह्या टोनमध्ये बोलू शकतो. पण काही नेत्या मंडळींची ती एक, बाळासाहेब सोडले तर खूपशी नेते मंडळी किंवा शरदराव, की त्यांना आपण एकदा स्टेजवर आल्यानंतर, आता मी इथे हा माईक आहे ना, तुमच्याशी सगळ्यांशी मी बोलावं आणि तुम्हाला अरे नको रे बाबा, त्रास होतो. कशासाठी, का ओरडतोयस? शांतपणे आता मी बोलतोय तर इथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये, उलट तुम्ही जितकं शांतपणे बहिऱ्या माणसाशी तुम्ही जर बोलत असाल ना, जितके मोठ्यानी ओरडाल तो अगं नाही ग आई, तू तिथे तू गेली होतीस ना, कुठे, अशी आई पटकन म्हणते. तिला ऐकू येत नाही, पण तिला मोठ्यानी बोलल्याचा त्रास होतो. पण ते शांतपणे बोललं की तिला ते ऐकू जातं. मी खूप शिवाय देतो. आई कोकणातली, त्यामुळे माझी मदर टंग ती आहे. आई 97 वर्षाची आहे. वडील गेल्यानंतर आईला म्हटलं आता गणपती आणायचा नाही, बस झालं, त्या पैशामध्ये काही मुलांना शिकवू आपण. ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत आणि नंतर नको आणू. म्हटलं मी गणपती आणावा असं वाटत असेल तर मरू नकोस, अजून जिवंत आहे 97. गावातली मंडळी आपली, कोकणातला मी, की सावंत पण कोकणातलेच आहे. गावात नवीन गाडी घेतली आणि मी गावी गेलो होतो. काय ना सेकंड हँड काय, बरं नवीन गाडी दिसते साऱ्या. बरं पहिले कुठलीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर पहिले एक शिवी द्यायची आणि मग नाना म्हणायचं अरे नवीन. मी म्हटलं नाही नवीन घेतले, नवीन इतके पैसे आणतोच कुठून, काय स्मगलिंग बिगलिंग सुरू केलंस की काय. सरळ बोलायचं नाही, कधीही कुठलीही गोष्ट सरळ बोलायची नाही. सतत, म्हणजे पुलांच्या ह्याच्यामध्ये तर माहिती आहे ना की रिझल्ट लागल्यानंतर ओटीवर बसलेला माणूस रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला काय लोटनकर पेपर वाचला काय, त्याच्या हातात पेपर आहे, रिझल्ट लागला ना आज तर बघा जरा सावंतांचा पोरगा नापास झाला काय बघा. अरे पास झाला काय बघा, नापास झाला का बघा. का सरळ नाही बोलायचं. कुठे राहतात सावंत काय, म्हणजे आमच्या अंगणातून बघितलं की त्यांच्या खळ्याला आग लागलेली लगेच दिसेल, त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल. अरे त्यांचे माझ्यापासून ते तिथेच राहतात ते असं सांगू शकतो, पण त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल इतके जवळ राहतात.
ही वृत्ती आहे. पण तुम्हाला खरं सांगतो की आमच्या कोकणामध्ये एकही आत्महत्या नाही बरं का. शेतकऱ्याची एकही आत्महत्या कोकणात नाही. मी तुझं घेणार नाही, मी तुला देणार नाही, ही आमची वृत्ती. आमच्याकडे 3 पद्धतीचे पंच असतात. त्यांची नावं नाही मला नेमकी सांगता येणार. एक पंचा, एक पंचा आणि एक पंचा, असं ती. तर सगळ्यात छोटा पंच हा एवढासा असतो. आम्ही तेवढे नेसू, उगाच कोणाला दाखवायला आम्ही काही करणार नाही. गाव जेवण घालणार नाही, आम्ही हुंडा देणार नाही. पाहिजे तर घे, नाही त्याच्यात चुलीत. ही जी वृत्ती आहे त्याच्यात समाधानी. त्यामुळे कोकणामध्ये कधीच नाही, आमच्या देशावरचं किंवा मराठवाड्यातला हा एक तिथे एक मोठा हे आहे. बरं, तिथली मुलं पुन्हा गंमत अशी आहे, राजकारणी लोक ही मुलांना तिथे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सगळी मुलं जाणार. तिथे गेल्यानंतर तो सगळं जेवण खाण, त्यांची दारू वगैरे तो करणार, जोपर्यंत तो त्या पदावर आहे तोपर्यंत. एकदा त्याचं ते पद संपलं, ह्यांना तर सट लागलेली असते.